मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 15वा दिवस उजाडलेला आहे. खरं तर या गोष्टीचं वृत्तांकन हे सुद्धा लाज वाटू लागलेली आहे. इतक्या गंभीर घटनेला इतका दिवस वृत्तांकन करत राहणं आणि सरकारनं न्याय न देणं ही खरोखर एक गंभीर गोष्ट आहे. आज अक्षरशः 15वा दिवस उजाडलेला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात कसे उमटले हे सगळा समाज बघतो आहे. खरं तर गेली 15 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी पाहता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. अक्षरशः कर्नाटकाच्या बॉर्डरपासून ते इकडं नाशिक आणि इकडं कोल्हापूर आणि विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येनं येऊन या घटनेबद्दल आपला संतापही व्यक्त करत आहे. खरं तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि या घटनेचा तीव्र निषेध करणाऱ्या समाजाला पोलीस प्रशासन आणि प्रशासनानं 24 तासाचं अल्टिमेटम दिलं होतं. 24 तासात आम्ही आरोपीला पकडू असं सांगण्यात आलं होतं. कारण त्या दिवशी अंत्यविधीसाठी संतोष देशमुख यांचं प्रेत ताब्यात न घेण्याचं ठरवलं होतं. मात्र शासनानं आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तिकपणे आम्ही 24 तासात मुख्य आरोपींना पकडू असं आश्वासन कुटुंबियाला दिलं होतं. खरं तर आरोपींना काय शिक्षा होईल ही प्रक्रिया नंतरची आहे. पण आज 15व्या दिवशीही मुख्य आरोपीच आणखीन पोलिसांच्या ताब्यात नाहीत. याचा संताप कुटुंबीय आणि नातेवाईकासह हा संपूर्ण समाज आज करतो आहे. कारण याचं कारण सापडत नाही की किती गंभीर घटना आहे. दररोज या ठिकाणी आमदार येत आहेत, खासदार येतात आणि प्रत्येक दिवशी काहीतरी आशा असते समाजाला, यांच्या येण्यानंतर काहीतरी नवीन होईल. प्रत्येक दिवशी नवीन दिवस घेऊन कुटुंबीय आणि समाज या गोष्टीची वाट पाहत आहे की शासन कधी न्याय देते आणि मुख्य आरोपींना कधी पकडते. परंतु 15 दिवसानंतर महाराष्ट्रासारख्या पोलीस यंत्रणेला नेमके आरोपीच सापडत नाहीत. बाकी विषयच नाही. प्रत्येक मंत्री या ठिकाणी येऊन गेले. उपमुख्यमंत्र्याने भेट दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही भेट दिली. या सगळ्यांच्या येण्यानंतर प्रत्येक दिवशी समाजाला आशा वाटत होती, प्रत्येक दिवस असा उजाडत होता की आज काहीतरी होईल आणि नक्कीच मोठी खळबळ या प्रशासनात होऊन आरोपींना अटक केली जाईल. परंतु 15 दिवस झाले अक्षरशः आजही या ठिकाणी आपण बघू शकताय कुटुंबीय याच फोटोपुढं या मसाजोगच्या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण बघताय की दोन्ही फोटोवर न्याय पाहिजे अशी मागणी करत कुटुंबीय याचना करत आहे शासनाकडे. मात्र ही याचना किती दिवस करायची? कारण लोकशाही या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये काही मर्यादा असतात. या ठिकाणी मीडिया येत आहे, दररोज या ठिकाणी मंत्री वगैरे यांच्या बाईट होतात आणि सांगितलं जातं की आता काहीतरी होणार. परंतु 15 दिवस सर्वच जण या आशेवर जगत आहेत. आता मात्र संयम सुटला आहे. आता यापुढं कुटुंबीय, नातेवाईक आणि या घटनेचा तीव्र निषेध करणारा महाराष्ट्रातील समाज आता शांत बसू शकत नाही. येत्या 27 तारखेपासून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे. येत्या 27 तारखेपासून मसाजोगचे ग्रामस्थ यांच्या पुढाकारानं संपूर्ण महाराष्ट्रातील या घटनेचा निषेध करणाऱ्या समाजाला हाक देण्यात आली आहे. आणि 27 तारखेपासून कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोपी अटक नाही झाले तर रस्ता पूर्णपणे महामार्ग बंद करण्याचा निर्णय आता आंदोलकांनी घेतलेला आहे. 27 तारखेच्या नंतर आता संयम या समाजाचा सुटलेला असणार आहे. कारण प्रशासनानं वेळ दिला होता आणि नक्कीच लोकशाहीमध्ये आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासनाला काम करू द्यायला वेळ बी दिला पाहिजे हे ग्रामस्थांचं, नातेवाईकांचं आणि कुटुंबियाचं मत होतं आणि तितका वेळ दिला आहे. कारण वेळ देण्याचं कारण हे होतं की प्रत्येक दिवशी नवीन घटना घडत गेली, प्रत्येक दिवशी कोणीतरी येत गेलं, शासनही काहीतरी कृती करत गेलं. विधानसभेमध्ये जोरदारपणे या गोष्टीवर आवाज उठवला गेला. या सगळ्या गोष्टीमुळे असं वाटत होतं की नक्की काहीतरी घडेल. परंतु आज 15व्या दिवशीही मुख्य आरोपी सापडलेलेच नाहीत आणि याचा तीव्र निषेध या ठिकाणी समाज करतो आहे. आणि आता जी काही लोकशाही आहे, संविधान आहे, या सगळ्याच्या बाहेर जाऊन आता लोकांनी रस्त्यावर बसायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून या घटनेकडे आता प्रशासन कसं पाहतंय बघावं लागेल. आज उदय सामंत या ठिकाणी येणार आहेत, मंत्री आहेत, तेही या ठिकाणी येणार आहेत. तेही कदाचित काहीतरी आश्वासन देतील, सांत्वन करतील आणि निघून जातील. परंतु त्यांना आमचा विनयशीलतेने एकच प्रश्न आहे उदय सामंत साहेबांना की विनयशीलतेनं आम्ही विचारतो, संतापानं नाही. इतक्या तीव्र घटनेमध्ये ज्यानं महाराष्ट्र हादरला आहे, या घटनेमध्ये आरोपी तुम्हाला अद्याप पकडले नाहीत. याचा अर्थ समाजाने काय काढायचा? महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा इतकी कार्यक्षम आहे का? राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप इतका मोठा आहे का? आणखीन हे आरोपी पकडले नाहीत याचा अर्थ या मुख्य आरोपींचा
कुठंतरी या गुन्हेगारी जगानं नामोनिशाणा मिटवला आहे. यापैकी नेमकं काय झालेलं आहे याचं उत्तर द्या. बाकी काही नको इथं. याचं उत्तर द्या की नेमके आरोपी आहेत कुठं. कारण 15 दिवसानंतर एवढे सराईत गुन्हेगार असतील तर समाजानं जगायचं कसं. ज्यांना हे शासन पकडू शकत नाही, हे जर आजपर्यंत असेल 15व्या दिवसापर्यंत, तर यापुढं काही घटना जर कुठं घडल्या तर समाज कसा काय संयम बाळगू शकतो याचं उत्तर आता प्रशासनानं द्यावं. ही घटना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियापुरती आता मर्यादित राहिली नाही. हा आवाज आता महाराष्ट्राचा आवाज बनलेला आहे. म्हणून आमची विनंती, आपण बघू शकता त्यांचे बंधू आणि या ठिकाणी आलेले असंख्य लोक या ठिकाणी दररोज, मी सांगितलं तुम्हाला, शेकडोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं येत आहेत, कुटुंबाचं सांत्वन करून आपला संताप व्यक्त करतायत आणि या आंदोलनाला तीव्र करण्यासाठी या ठिकाणी आवाज देत आहेत. नक्कीच हा आवाज एक जर झाला तर महाराष्ट्रात मोठी क्रांती होऊ शकते. कारण शासन ही संधी लोकांना देऊ लागलेलं आहे. शासन अशी वेळ लोकांवर आणू लागलं आहे. कारण 15 दिवसानंतर आरोपी अटक नाहीत, ही शर्मेची गोष्ट शासनाला आहे. हे शासनानं समजून घ्यावं. आज 15 तारखेला या ठिकाणी काही वेळातच, पुढच्या 1-1.5 तासामध्ये उदय सामंत जे की मंत्री आहेत या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात, ते या ठिकाणी कुटुंबियाला भेट देत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनीही भेट दिली. खरं तर मंत्री वगैरे इथं येणं म्हणजे केवळ औपचारिकता झालेली आहे. आता त्यांचे आल्यानंतर नेमकं काय होतं आहे आपल्याला बघावं लागेल आणि पुन्हा एकदा समाज न्यायाची प्रतीक्षा करतो आहे. मात्र 27 तारखेनंतर आता रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी समाज मोठ्या संख्येनं तयार होतो आहे. हे मात्र प्रशासनाने या ठिकाणी लक्षात घ्यावं. आपण पाहतोय न्याय पाहिजे म्हणत या ठिकाणी परिवार गेली 15 दिवस या ठिकाणी बसून आहे आणि प्रशासन व्यवस्था या ठिकाणी भेट देते. मात्र न्याय अद्याप प्रलंबित आहे. न्याय मिळतच नाही आहे. मुख्य आरोपी अटक नाही आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहे की नाशिक वगैरे परिसरातून काही नागरिक या ठिकाणी आलेले. मला वाटतं तुम्ही आत्ता नाशिकहून आलेला आहात. इतक्या दुरून तुम्ही आलेला आहात. काय आहेत तुमच्या भावना? तुम्हाला काय होतं थोडंसं, म्हणजे की असं घडायला नको होतं. एक कसं घडलं याचा तीव्र आम्ही निषेध. कुठून आलात तुम्ही? नाशिकवरून आलो. नाशिकहून. सिन्नर तालुका. आपण पाहू शकतोय कुटुंबाचे कुठल्या जवळचे नातेवाईक नाहीत किंवा काही नाहीत. फक्त एक भावना आणि नागरिक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. हे समजून घेऊया आपण. या ठिकाणी आपण बघू शकता हे सगळे लोक दररोज या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येनं येत आहेत आणि या न्यायाच्या या लढाईमध्ये आपला सहभाग देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत.